पेण शहरात ड्रग्सचं जाळं इतकं वाढले का की आता टपऱ्यांमधून गांजाची विक्री सुरू झाली आहे। मध्यरात्री पोलिसांची धाड आणि थेट बुलडोजर ॲक्शन। नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर। पेण शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 1 किलो 298 ग्रॅम गांजासह एका 38 वर्षीय महिलेला अटक केली। अंजली यादव असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती नगरपालिका मैदानाजवळील खाऊ गल्ली परिसरात एका टपरीतून खुलेआम गांजाची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पेण पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचत ही कारवाई केली आहे। झडती दरम्यान पोलिसांना तिच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला असून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या घटनेनंतर पेण शहरात एकच खळबळ उडाली असून विशेष म्हणजे या प्रकरणात एका महिलेचा सहभाग उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। महिलांसह नवतरुण मुलीही या ड्रग्सच्या जाळ्यात अडकत असल्याची भीती व्यक्त होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले। संबंधित टपरीवर थेट बुलडोजर चालवत ती जागा जमीनदोस्त करण्यात आली। शहरात जर अशा प्रकारे टपऱ्यांमधून अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर अशा सर्व टपऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। पेणमध्ये यापूर्वीही अंमली पदार्थांविरोधात कारवाया झाल्या आहेत, मात्र या घटनेने ड्रग्स नेटवर्क पुन्हा एकदा उघड झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आता नागरिकांकडून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे। सदर काही दिवसांपूर्वी आपल्या पेण हद्दीमध्ये पेण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक वाईट घटना अशी घडली की अंमली पदार्थांचं विक्री करताना एक महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे पेणमध्ये भरपूर खळबळजनक वातावरण निर्माण झालं। त्यामध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन आता पोलीस स्टेशनला त्याची कारवाई चालू आहे। तर सदर महिला ही खाऊ गल्लीत टपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती असं दाखवण्यात येत होतं, परंतु गांजा विक्री करताना ते आढळल्यामुळे नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या आदेशानुसार त्या टपरीवर त्वरित आणि कडक आणि कठोर कारवाई करण्यात आली। कारण का गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे। तर सदर उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना इथे मार्गदर्शन करून सहकार्य करून या टपरीमध्ये उदरनिर्वाहाचा एक त्यांना मार्ग मिळून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा अशा पद्धतीने नगरपालिका त्यांना सहकार्य करते। परंतु यात असे अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही गोष्टी इथे घडत असतील तर नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितलेली आहे। तर ती आम्ही टपरी मोडून त्याच्यावर कठोर कारवाई केलेली आहे। पेण नगर परिषद अधिकारी विभाग प्रमुख महेश मोडे। अशाच धडक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड।